शांती ए शांती बोला. अगं पाहुण्याचा फोन झाला आता हा तर पाहुणे येऊ राहिले बर. तर पुरीला तर असं व्यवस्थित समजून सांग जरा आता. हा हा चालेल चालेल. कसं बोलायचं काय कसं नाही. हा झाला का फोन? हा फोन झाला पाहुणे निघाले. किती वेळात येत आहे? लागेल अर्धा तास लागेल त्यांना. हा का? हा तेव्हा अर्धा तासात येतोच म्हणून. बरं मी काय म्हणते, हा मी सांगते तिला आहे ना हा 2 गोष्टी समजून सांगते हा आणि ती बी आवरून राहिली ना आता. हा ना हा हा म्हणलं कसं आहे आपल्याला एक तर वाणिकीची पोरगी आहे. हो बरोबर आहे हा ना. आपल्याला काय दुसरं पोरस्वार नाही किंवा काही नाही. आपलं जीवन सगळं तिच्या वय. हा मग तिच्या करताना मग आपण काय केलं पाहिजे चांगलंच पाहिलं पाहिजे. हा बरोबर आहे की नाही. स्थळ एकदम भारी बरं का. हा तुम्ही जाऊन आले ना? मग मी पाहून आले स्वतः म्हणा. त्यांना नीट पत्ता सांगितला का आपल्या घराचा? मग सांगेल म्हणा ते परत आता विचारणार स्वतः नाही कोणाला. हा ना डायरेक्ट येतील इकडेच. हो बरं बरं. मी काय म्हणते, हा. आता परत त्यांचा फोन आला ना हा. का मग त्यांना सांगा परत आवरलं या म्हणून. हा बरं बरं चालेल चालेल. जाऊ का मग? हा मग जाय तू जे तिचं आवरून हा. तयारी कर. बरं बरं चालेल. तर इकडेच पाहुणे अर्धा तासात बसतो आता इकडेच झाडाखाली मस्त त्यांचीच वाट पाहतो. आले का लगेच पाहायचा कार्यक्रम चालू करून देऊ लगेच. आले ब्रेक दिला झाली का पुसून उसून? हा झाली पुसून मध्ये ब्रेक दिलं जाणार. ती गाडी राहू दे. गाडीचं काय नाही. मी काय म्हणतो आता लई ठिकाणी ठोकरी खायला लई ठिकाणी. आता अपेक्षाच नाही जायची कुठं राहिली पण आता शेवटची पाळी. आता पोरगीच पसंत होते नाही बा. हा पोरगीच पसंत होत नाही तुला ना पोरी पसंत होते मला माहिती कारण नवरदेव तसं आहे ना. अरे तुला तर आता पुरी पसंत करणार नाही. तुलाच काय झालं ना मग आता ज्या पुरीला मी पसंत केलं ती मला नापसंत करते. हा? असंच हो राहिले. अरे काय काय ठिकाणी आपण पुरी पाहायला जातो त्या पुरींच्या हायला तू पाहायला जाईल आणि त्यांच्या पुरी पाहायला तू जाऊन राहिल्या परत. आता मी आपण हात टेकले पुढं आता ना अबा शेवट तुला नवरी दाखवतोय. नाही तू ऐकलं तर शेवट आता पुढच्या वर्षी कुंभमेळा येणार आहे. जाय त्या कुंभमेळा तुला काय करायचं कर. नाही नाही काय नाही आता आहे ना मी करून घेतो फक्त ती हा म्हणली पाहिजे. ती जर हा म्हणली ना डोळे झाकून करून गेली. कारण तुला त्या पुरी नापास करून राहिले माहिती का? हा ना हा ते केस घेतले का काय वेळ करून चांगली काल केले बघ ते लगेच डवळे आता एका दिवशी झाली इकडे डवळे. आहे ना काय करा केस काळे करून कुरवायता गाला आता. तू आहे ना जवळ जवळ आहे ना 7-8 हजार रुपये केसामध्ये घालून टाकले काळे करू करू. हा ना काढू का मग गाडी काढू का मग? काळ गाडी काढतो चालू गाडीनं जाऊ. हा का? हा चालू गाडीनं जाऊ. अच्छा मोटरसायकल नाही न्यायची का? नाही नाही वन लय झाले. बरं मग चला एसटी बिस्टी जाऊ मग. चल घराच्या पाठी म्हणताय आपली बस. हा झाला आता गॅस पण घसून झाला. आता मस्त थोडा चहा ठेवते. गौरी ए गौरी काय गाई? इकडे ये बाळा. मी काय म्हणते पाहुणे येऊ राहिले बरं का. आणि मस्त छान आवरले ना तू. मस्त छान ड्रेस घातला तर आहे ना तुला मी सांगते पाहुण्यांसमोर आहे ना छान म्हणजे त्यांनी जेवढं जेवढं विचारलं ना प्रश्नांची उत्तरं तेवढी द्यायची. हां काय करीत होती तू? मोबाईल बघत बसले होते. सारखं ते मोबाईल नाही पाहायचा बाळा. आता तू मोठी झाली आहे तुला पाहायला पाहुणे येणार आहे. आता तुझं लग्न होईल. हां आणि तुला एक सांगू का गौरी लग्न झालं का मुलगी आईवडिलांच्या घरी नाही राहत. मुलगी दुसऱ्याच्या घरी जाती. हा मग असं असतं का लग्न झाल्यावर मोबाईल नसतो बघायचं का? मोबाईल बघायचा असतो पण चांगलं जे घेण्यासारखं असतं ना ते घ्यायचं असतं मोबाईलमधून. रिकामा टाइमपास करायचा नसतो. आणि सासरी गेलं ना तर खूप कामं करावी लागतात. भांडे घासावं लागतं धुणं धुवावं लागतं. तुला सांगते स्वयंपाक करावं लागतं. आता तू इथं जास्त काही करत होती का? नाही शाळेत जायची तरी पण मी तुला सगळं शिकवलं आहे ना. पुरणाची पोळी शिकवली सगळ्या गोष्टी मी तुला शिकवल्या का नाही? आई पण मला एवढी कामाची सवय नाहीये. सवय लावून घ्यायची राहती बाळा सासरी गेलं का. आणि बघ एक लक्षात ठेवायचं जसं आपण आईवडिलांशी वागतो ना तसंच सासरी गेलं ना तर सासू सासऱ्यांशी पण तसंच वागायचं. सासऱ्यांना आहे ना आपल्या वडिलांच्या जागी ठेवायचं. सासूला आपल्या आईच्या जागी ठेवायचं. बरोबर आहे ना? मग ते वागणार का माझ्यासोबत तसं? हो आपण चांगलं वागलं तर ते पण चांगले वागतील ना. आणि आपण जर वाईट वागलो त्यांना जर आपण असं परके समजलो त्यांना काही बोललो वाईट तर ते पण आपल्याला वाईट बोलतील ना. बरोबर आहे की नाही? आईवडिलांना कसं आपण विचारतो आई तुला चहा देऊ का पाणी देऊ का तसं सासू सासऱ्यांना पण विचारायचं. सगळ्या कुटुंबातल्या लोकांची काळजी घ्यायची. बरोबर आहे की नाही? हे बघ मुलगी किती बी शिकली ना तरी मुलीला आहे ना चूल आणि मूल ह्या 2 गोष्टी कधीच चुकत नाही. म्हणजे काय
घरातलं आवरणं, स्वयंपाक करणं आणि बाईला एक गोष्ट आहे ना करावीच लागती, ती म्हणजे बाळाला जन्म देणं. म्हणजे ती जुनी म्हण आहे, चूल आणि मूल ह्या 2 गोष्टी ना बाईला कधीच चुकत नाही. म्हणून आहे ना हे सगळं लक्षात ठेवायचं, आपल्या आईने काय काय शिकवलेलं आहे बरं का. हां, आणि चांगलं वागलं नाही ना मग काय होतं, भांडणं होत्या, चिडचिड होती, मग त्या भांडणाचं रूपांतर जास्त अजून भांडणात होतं. मग मुलगी आईवडिलांक रागाने येते, मग ते समोरचे लोक जात्या नाही का, ही चांगली वागत नाही आहे, मग जात्या कोर्टात, जात्या पोलीस स्टेशनला जात्या. यांनी काय होतं, घरं फुटतात आणि खूप खूप वाद तयार होत्या. आणि मग ती मुलगी सासर सोडून आईवडिलांच्या इकडे राहते, तिच्या आयुष्याची बरबादी होती. मग तो बाबा दुसरी बायको करून घेतो. हे काहीच न होण्यासाठी आपल्या हातात असतं ते सगळं. आपण चांगलं राहायचं सासरी, आलं का लक्षामध्ये. हां, जसं आपण आपल्या माहेरी वागतो ना तसंच आपण सासरी वागायचं. आपले देर असेल किंवा भाया असेल त्यांना आपल्या भावाच्या जागी ठेवायचं, ननंद असेल तर तिला बहिणीच्या जागी ठेवायचं, आलं का लक्षात. आपण आपल्या आईवडिलांना फिरून बोलतो का, नाही बोलत ना. तसंच सासू सासऱ्यांना पण बोलायचं नाही आणि नवऱ्याला पण बोलायचं नाही. हां, आता मी तुला काही जास्त शिकवीत बसत नाही, कारण तू हुशारच आहे, मला माहिती आहे, कारण माझी मुलगी येतो बरोबर आहे ना. आता आहे ना मी चहा ठेवते, ते पाहुणे आता येतीलच. झालंय ना तुझं, आवरलंय ना. हा, आवडलंय माझं. आणि ना असं पदर घेऊन ये मग, पाहुणे आले का. हो, आपली परंपरा आहे ती, भारतीय संस्कृतीची, पदर घेतलाच पाहिजे पाहुणे आल्यावर बरं का. चाल, जा मग. चला आता पाहुणे येतील, चटई बिटाई टाकून ठेवतो. पाहुण्याचे यायचा टाइम झालाय, आपण आपल्या तयारीत राहा. सर पाहुण्याला ना फोन लावून पाहतो ना, अर्धा तास झाला अजून काय आहे ना. हॅलो पाहुणे, कुठं आले तुम्ही, जवळ आले का, 2 मिनटात येते का. बरं बरं, या या. हां हां, या येतच आहे मी, घराजवळच आहे. बरं, येऊ राहिले पाहुणे 2 मिनटात. दादा पाहुणे वाट पाहत राहते बरं का. कशी असू हां, फार आंधळी पांगळी नाही म्हणून नको, हा का, करूनच घे. बरोबर, ते हाताने करून करून माहिती घाला आता आपल्याला. कवर करायचं आता ना भाऊ, हा ना. मनगट गेले मनगट. राम 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 राम. अरे वा, या या. समज झाले मग मिठा मारायचं. हा, नाही बस बस, समज झालं सारखंच होईल होईल. मासे भेटलं काय समज. बस आपण समजून घ्यायचं राहते बरं. मग काय हा असं. लय वाईटा गो, मज का होतं लिगायला मारता मारताय ना. हा, असा वाईटा ऊस तोड चालू आहे. कोण तुमची. हा जरा कधी तोड चालू आहे. अरे बापरे, दुरी सांगा चालू. हा, हा, कांदा काढायचं काम चालू आहे. कांदे गाडी द्या. कांदे काढ 2-3 ट्रॅका द्राक्ष पाठवले. अरे बाप. नाही, ऊस 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 पाठवलं 2-3 ट्रॅका, आणि द्राक्ष टेम्पो मध्ये पाठवून दिले. आणि त्या कांदा चांगला 5-5 ट्रॅक्टर कांदा लिग हा, कांदा लिग जमला माल. हा पोराचं लय लक्ष शिती असा माल नाही. हा, हातात बसत नाही. नाही वातावरण चांगले आहे ना. हा. काय झालं, औषध मारावं लागले कांद्याला. पाहुणे थोडं पाणी कमी पडलं नाही तर अर्धा किलोच एकच असतं. हो का. त्या नाही ना, डायरेक्ट टँकर बोलवले पाण्याची, उसाला पाणी सोडतो टँकर ना. अरे बाप. डायरेक्ट असे उभे केले, पाईप टाकला का डायरेक्ट पाणी उसात. नाही बरे काम आहे, एक पाण्या वाचल येईल ना. हा हा, बरोबर. ते कसं आहे, आमच्याकडे थोडं पाण्याची कमतरता होती. तोय ना नगरसेवक आता काही दिवस ना, हा त्याच्यामुळे तिचा वशिला दिला, ते आणून देते होतो. हा, बरले पंचवटी तुमका चालले. हा, मग पैशाची गरज नाही पडत आपल्याला. तुम्हाला लागलं तर एखादा टँकर तिकडे पाठवून द्यावा, अडचण आली. आता आहे ना आपल्याला गंगापूर दारणातून नाही पाईपलाईन. नाही, आता काय होईल माहिती का, आपला संबंध जर जुळला ना मग मला पाण्याची अडचण येतेच. आपल्याला डायरेक्ट बारांची सापी करून आणायची. बोलू का 4-5 टँकर. कधी आता हा, बघू थांबा, हाती जुळत आता करे. बोलू का दादा, करू फोन करू. हो नका नका आता काय. ते कधी वळा होती ती. हा नाही नाही, ते काय पाहुण्याला नाही आपलं वासेल त्या पाण्याचं. हा, कोणतं नासाडी, ते नासाडी पाणी नाही हो, आम्हाला काय लागत ते. सासवणी पाणी, सासवणी हा हा सासवणी पाणी. असं. झाली बरं. तयारी? हा तयारी झाली सगळी. हा, तयारी झाली ना. ए शांती, शांती. आलं का? हा, या. चल. बसा. बस गौरी. बरं पाहुणे, जेव्हा मुलगी पा मग चांगली
पाहून घे पाहिले ना. माग पुढं परत बसतो कन्नत घरी घरी. नाही नाही छान आहे छान आहे. आई चांगली नाव शांत आहे. शांत आहे पोरे शांत आहे. आम्ही दोघी मायले शांत आहे. त्यांचा बापा स्वभाव थोडा ताईट आहे फक्त तिच्या. नाही, त्याचं होत असेल कमी. ताईट म्हणजे तापड. बोलते ना ती. हो मग आता विचार ना काहीतरी तुम्ही विचारते काय विचार. मी कटाळ भाऊ विचारू तू विचार आता. बायको तुला करायची ना. हा म्हणजे सगळे मीच बरोबर आता. अहो माझा पोराला कुठे डायरेक्ट विचारते का तुम्ही विचारा. शहाणा माणूस काल राहतोय. विचारा तुम्ही एवढे शहाणा माणूस काल राहतोय. शेवट विचारे ना. सांग बाई नाव काय तुझं. गौरी बाबूराव तोंडझोडे. तोंड जोडे. दादा कस काय व्हायचं मग आता जास्त तोंड जोडायचं म्हणते. अरे आडनाव तोंड जोडे. आडनाव तोंड जोडाय का. अहो, आडनाव आहे आमचं तोड. घाबरलो ना मी घाबरलो ना एकदम. ते ना आमच्या गावात सगळे तोंड जोडेच आहे. हा हा एक काही सापडणार तुम्हाला दुसरं कुळाचं. तोंड जोडायचंच गाव आहे आमचं सगळं. बापरे. ते पोरबे ना एखाद्या तोंड जोडेल असेल ना. हा हो त्याचे तोंड जोड नाव. नाव पडलं आम्हाला. बाई शिक्षण वगैरे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं. आता काय करायचं ठरवलं. काय नाही शिकून नोकरी. शेती करा आवडते ना तुला. शेती नाही येत तिला. तिने म्हणजे शेतीत कधी गेलीच नाही ना. माई पोर झाल्यापासून वावर माहिती नाही तिला. हा तिला पप्पाला जमीन किती ते सुद्धा माहिती नाही. बोला तिला काय आम्ही काम करायला लावणार नाही. फक्त बांध बसून हादरे टिपायला एवढंच नाही का नाही. तसे घर का गोरकल नेऊ शकते बा. पाणी ऊस आता गाड्या किती गेल्या जरा का त्या गाड्या किती गेल्या तांबट्याच्या किती गेल्या ट्रॅक्टर किती गेले येतं करी का नाही टिपाण काम. हा ते करेल. हा नाही करीत. मजुराचं घेणं देण्याचं करीन का नाही. हो तेवढं तर केलंच पाहिजे ना. आम्ही नुसतं पण पाणी येत असेल शेतकरी. तुला. हो हा समजा 300 रुपये एका बायला रोज 8 दिवसाचे किती पैसे झाले. 2400. बरं बरं बरं. अहो पोरला विचारा भावाली. याचा हिशोब यायला पाहिजे. तुम्हाला सांगू का पाहुणे जशी शाळेत टाकली ना तशी एकदाही नापास नाही झाली. नाही लय हुशार पोर आमची. नाही पोरगा चांगला आमचा. आम्ही बळच मास्तराला म्हणायचो एखाद्या वर्गात ठेव परत डबल. हा पण ते म्हण नाही हो नाही नाही. एक नंबर यायचा तिचा. आमचा पोरगा रविवार सुद्धा सुट्टी घेत नव्हता. काय रविवार तरी शाळेत जातो. लई येड त्याला शाळेत. लय शाळेचं. रविवारी जातो का? शनिवार रविवार भले 8 दिवस घरी कराय ना महिना पण रविवार दिवशी नियमानं जायचा तो. इकडं दुकान आहे ना हा लॉलीपॉप. त्याच्यामुळे गर्दीनच राहत रविवारची ना. सगळं दुकान त्याला खावं लागायचं. हा म्हणजे सकाळी जर गेलो ना 9 वाजता 6 वाजेपर्यंत तिथंच मग आता सगळे उधारी भरून द्यायची. म्हणजे लॉलीपॉप चुकीतच राजा का दिवस. हा दिवसभर म्हणजे आठवड्याची घेऊनच ठेवायची डायरेक्ट. म्हणजे पिशवीत बी. पोर शिकाय जात होतं का नाही lollipop? शिकायला नाही शिक्षण ना इतके म्हणजे एवढं हे झालं ना 6वीला तर 6 वर्ष होतो मी. हा का हा एकाच त्याच्यामुळे वर्गात? शिक्षण अजिबात कमी नाही. 6 6 वर्ष डायरेक्ट. काय होत असं शांता ते म्हणते ना 6वीला 6 वर्ष. हा त्यांचा जो मास्तर क्लास टीचर असेल ना हा तो नेमका 6 महिने परीक्षा झाली हा काय अटॅक न यानं त्यानं जात असेल म्हणजे 6 वर्ष 6 मास्तर बदलले असेल. शेवटी मग 6 वर्ष सोडून दिलं का हो दादा. मास्तर कटाळा मास्तर त्याला पास करायला कोण नव्हतं ना. हा मास्तर कटाळा दिला मास्तर. हा का मास्तरला बदला करून घेतला तेव्हा तो 7वी मध्ये गेला. हा सा मास्तरचं एकदा डोकं फोडलं होतं हा का तसं ते मला उभीच करते नाही शाळा जवळ. काय फोडलं होतं. हा? पाठी मारली ती फेकून. खापराची. हा नाही कापरायची नाही एवढी होती प्लॅस्टिकची होती. हा अर्धी तर घुसूनच गेली डायरेक्ट. बाबो हा तो मास्तर म्हणे भले आम्ही इथून निघून जाऊ पण तो पोराला काय पाठवू नको. मग म्हटलं काय दादाची इज्जत घालवायची रिकामटी. राजीनामा द्यायला लागला तर तो पोरावर एवढी दहशत आहे आपल्या पोराची शाळेमध्ये. पोर मग थोडं वांटेडच नाही नाही वाटत नाही ना अरे याला वाटेड बाते का याला वाटेड बाते पोर. शिस्त झालं शिस्त बाते शिस्त लाईट बाज बाप लेकायची. मास्तर चुकला तो मास्तर टाचीत होता. हा हा ना फक्त 5 मिनिट लेट आला फक्त 5 मिनिट आणि जेव्हा पाठी फेकून मारली ना त्याच्यानंतर मास्तर पुन्हा तो बदलीच करून घेऊन गेला. तोंड दाखवले मास्तर. हा म्हणजे मला किती शिक्षणाचं वेड होतं. एवढ्या पुरी होत्या ना एवढ्या पुरी हा तर त्याला थरथर बी येत होत्या. का बरं त्याच्या पुढून एकही पोर जात नव्हती. हा का म्हणजे लगेच थांबत नव्हत्या का. नाही नाही एखाद्या पुढची जर काढण्यात जर पडले गेलं त्याला पोर टिमकावलीच. का पण असं का त्याला ते आवडत नव्हतं. आवडत राग लय राग
स्वभाव एखाद्याच राहतो का फंटूस पण आवडत नव्हतं फंटूस हा. उद्या आपल्या पोरीला मारेल नाही 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 फंटूस पण आवडत नव्हतं फंटूस पण म्हणजे पोरगी मागून गेले तर चालेल हा पुढून नाही गेली पाहिजे हा ते बरोबर. हो म्हणजे तुमच्या पुढे यायचं नाही का आमच्या पुढे ना म्हणजे अहो पहिले ते पोरीचे शाळेतले पोरी नाही आता काही नाही आता काही अडचण नाही आता आपले म्हणजे मानसिकता बदलली हा सर. आता त्या नाही ना तोंडात साखर डोकं वर पटवलं हा आता शांत झालं हा ना आता म्हशी जरी गेल्या ना पुढून तरी मी हालत नाही हा सर हो बरं नाव काय आहे पाहुणे तुमचं दादा सांगून टाका सांग ना नाव का तुला नाव येत नाही का आता लग्न तुमचं करायचं ना बापाला काय विचारतो नाव समा शिरपत हिंड फेरे काय इंड फिरे मी सारखं इंडियातच राहताय का हो जसा हा 16 वर्षाचा झाला तसा पण येतोय हा तर आता 45 चालू झाले हम्म. कुठं पायी टाकलं नाही आमचं हे पैसा पटवून गेली चालू चालू हा का तर पायी तुमचं तर पाय सड सारखं वाटत मला कालून नाही नाही चालून चालून चालू चालू मग चप्पल नाही वापरते का बरं आम्ही 3-4 गाड्या म्हाताऱ्या गेल्या फिरू आता पाय पायी ठेवतोय मग बरे काम आहे मग. बरं सांगा घ्या द्यायचं बोला आबाला नवरी पटली पा कसं कसं करायचं तुमच्या मनाला काय ओंडा भांडा द्यायचं तर परत देऊन टाका बरं एक मिनिट ते घ्या ना तुम्ही का ग बाई तुला लग्न करायचं खरं तुला छंद काय तुझे छंद मला शिक्षणाचा छंद आहे अच्छा मेहंदी काढायला आवडतं मला अच्छा अच्छा हा, ठीक आहे ठीक आहे आवड स्वयंपाक सुद्धा लय भारी करते स्वयंपाकाचे छंद आहे असं पोरी कोण आवले ना पाहुणे पुरणपोळी जर 100 माणसं स्वयंपाक करून घ्या छंद आहे तो छंद आईला करून देत नाही आता तसं आमच्या पोरं खूप छंद आहे तसं काय नाही पोराला काय काय छंद आहे मला प्यायचा छंद आहे कुठं गेलं आपलं लागत काय त्याशिवाय जमतच नाही आपल्याला न पेणार आहे तू हा हा त्या काय आम्ही जेवत नाही बरं पितो हा ये बाबू हा हो म्हणजे कसं म्हणा शांती नाही बाय पिणार आहे नाही, आम्ही त्याला नाही जाणार पोरबर का पाणी पाणी पितो मी उष्णता किती आहे असं पाण्याचं म्हणताय ना? पाणीच म्हणतोय मी मग असं बोला ना पाहुणे अहो, मग पाणी सगळेच पिते आणि मग आम्ही पेतोय ना हो. बघा शांताबाई तू दूधही पितो माझा तर लई पितो हा माझा माझा लई पितो माझा फुटरीचा ते ना काय गोड गोड राहत हा ते आंब्याचं हा ते हा 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 माझा ज्यूस नाही नाही का ते पिऊ द्या पाहुणे त्याचा काही त्याला प्रॉब्लेम नाही काही. फक्त हे बाय ये नकोय दारू नकोय फक्त ये दारू. ना हे होतं खूप दिवस होतो खूप दिवस हा खूप दिवस होतो खूप दिवस हा काय मग त्याला असं अंगठा चोकायच पहिले मी हा का हा पहिला अंगठा हे काय बारीक होऊन गेला अहो, हे पण बघ, हा अंगठा पा ना अंगठा पा ते काय झालं आता नाही चुकती पण आता हे चोखते नाही नाही आता नाही शांताईने काय झालं त्याची ना लहानपणात आई वारिली हा हा तसं मी लहानचा मोठा केला मग त्याला ना दुधाची बाटली द्यायची तोंडात बाटली काढली का अंगठा द्यायची ती सवय लागेल होती तेव्हा त्याला ये चोखायचं हा मग ते आई गेल्यामुळे पियत नाही फक्त अंगठा धरतो मग त्याला आईचं आठवत नाही ना हो. हा बरं जाऊ द्या काय प्रॉब्लेम काय नाही काय चोका काय बरं दादा नेऊ का हा मी काय म्हणतो तुम्हाला काय 2 शब्द तुम्हाला एकमेकाला विचारायचे विचारून घ्या ते विचारून घ्या ना मुलगीची तयारी असेल तर बरं मी काय म्हणतो, मुलीला पाठवायचं का 2 शब्द त्यांना काही विचारायचे एकमेकाला पाठवू का हो? पाठव ना मग काय मग गौरी जाय बाई 2 शब्द विचारून घे हा आणि म्हणजे तुला पण कळेल ना हा एकमेकांच्या मनातले लग्नाची विचार पहिला मोकळा केला कळतात ना टेन्शन नाही राहत माहिती आयुष्याचा जोडा आहे लाजू नका एकूण आयुष्याची गाठ बांधायची आहे आपलं मन मोकळं करायचंय भले तू आहे बापा मला आम्हाला किती उंडा देतील पण ते नको आम्हाला आधी पसंती पाहिजे हा बरं जा तुम्ही जा तर मग मी बामणाला फोन करतो इकडं नाही थांबा ना एकदा ते आमचं clear. हो एकदा एवढं त्यांचं बोलणं चाललं हो. हलवायला करू फोन तो तुम्ही लई काय करते हो मी लय काय करते हो काही विचारपूस करावं लागेल आम्हाला बरं काय ते नाही ना डायरेक्ट हानी म्हणजे तिकीट बुक करून ठेवले का गोव्याला हा का लगेच 15 दिवसाची राहील या बा पाहुणे लग्न होस तर काही करू नका लग्न झाल्यावर तुम्ही हानिमूनला मी नाही म्हणत नाही कुठं कुलू मनालीला नाही आमचं बरं काय ते हरकत तिघांचे बी केले डायरेक्ट तिघांचे पण आमचे तिघांचे बी केले म्हणजे येई बाई येणार ते बी येणार ते गोवा गोळा. जायला नाही म्हणे आणि म्हणला मी बॅज गोवा पाहिलं नाही ना हा नाही नाही त्यांची फॅमिली जात असेल अच्छा, जाऊ द्या, अच्छा, आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये फक्त टाळी लागून जाऊ द्या Direct त्याच्या आधी तुम्ही म्हणशाल पुरीला इकडे पाठवा तिकडे पाठवा आम्ही पाठवणार नाही. नाही लग्न झालं का दुसऱ्या दिवशी याला ही महिना बुक करेल आपण डायरेक्ट गोवा बरं बरं ते ना नंतर आहे ना भाडं विमानाचं वाढवं लागत हा का हा, म्हणून त्यांनी पहिलेच करून ठेवले बरं काय वर्षभर आधी बुक करून ठेवली हा जमलं तर तुम्हाला घेऊन जाऊ नाही नाही आमचं काही नाही आता आमच्या पोरीने पाहिलं काय ना आम्ही पाहिलं काय तुम्ही जाऊन या मग आम्ही दोघं जाऊ नवरा बायको हा वाटलं सर जाय ग बाई गौरी 2 शब्द बोलून घे
दादा येतो मग. लवकर मिटव. बरं मी काय म्हणतो दादा, काय काय विचारू, काय काय विचारू? तू खुश झाली काय काय तुझी आवड विचार ना. हा का, सगळं विचारू का? आवडा तुला नको बोलू. बर चल. तू खूप लाजू राहिली काय मानकडे? काय नाही. पहिली वेळ आहे का? हो. पहिले किती आले ते स्थळ बघायला? 2 आले होते. हो का? मग काय मुलं नाही पटले तुला? अच्छा. मी पण कमीत कमी 35 मुले बघितले. हो. चांगले. मला आहे ना मुलगीच पसंत पडत नव्हती. ते आमची आयडिया आवडली ना हनीमूनची. गोव्याला डायरेक्ट गोव्याला गेलं का, गोव्यावरून तसं आपण गेला जाऊ शिमल्याला हनीमूनला. पाहिलं गोवा? पाहिलं का पहिले कधी? नाही पाहिले. नाही पाहिलं? मी दाखवीन ना गोवा. 1 मिनिट थांबा तुम्ही. नाही मी कुठे पळत नाही ना, मी चाललो नाही कुठे. मग मी थांबा बोलते, बोलणं थांबा बोलते. अच्छा बोल. हां चल काय हरकत नाही. वेगळा काही प्लॅन आहे का? हे बघा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुम्ही एवढा प्लॅन करून काहीच फायदा नाही आहे. का? कारण माझं ह्या लग्नाला नकार आहे. मी ह्या लग्नाला होकार नाही देऊ शकत. तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगते मी. का पण असं काय काय कमी माझ्यामध्ये? तुमच्यामध्ये काहीच कमी नाही आहे. मी तुम्हाला बोलत सुद्धा नाही की तुमच्यात काही कमी आहे. पण माझं एका मुलावर प्रेम आहे आणि आम्ही खूप जीवापाड एकमेकावर प्रेम करतो. बापरे. आणि हे बघा, मला तुमच्याशी काही लग्न करायचं नाही आहे, पण मी माझ्या आईवडिलांना डायरेक्ट सांगू नाही शकत आहे. तर त्यामुळं तुम्हीच म्हणा की मला हे लग्न नाही करायचं आहे. म्हणजे दोष माझ्यावरतीच घेऊ बा. हो प्लीज. अगं माझा दादा मला जीव घेईल माझावाला इथं जर नाही म्हणलो लग्नाला तर. त्यांनी मला सांगून आणलं आहे माहिती आहे का, तुला जे काय करायचं ते शेवटची मुलगी म्हणे, याच्यानंतर तुला डायरेक्ट कुंभमेळ्यात सोडून देईल म्हणे. हो पण माझ्याशी लग्न करून काय फायदा? मी खुश पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. अगं ते ठीक आहे, पण माझा तर विचार कर. तुम्हाला एखादी मी बनू का बाबा बनू का मग आता? तुम्हाला एखादी चांगली मुलगी भेटल, तिच्याशी तुम्ही लग्न करा. माझ्या मागे उगाच आपला टाइम नका वेस्ट करू. नाही ते बरोबर आहे, तू सांगितलं ते बरं झालं. आणि लग्नाच्या नंतर एक खूप मोठ्या अडचणी तयार झाल्या असत्या. मग मी माझ्या अपेक्षेसाठी किंवा माझ्या वयापोटी मी हो म्हणेल, पण तू खुश राहणार नाही, मी खुश राहणार नाही, काय अर्थ नाही त्या गोष्टीमध्ये. बरोबर आहे. म्हणून प्लीज सॉरी, पण माझ्या आईवडिलांना नका सांगू ही गोष्ट. नाही मी असं करेन ना तर त्यांना पण कळून देणार नाही. सहज चालता बोलतं मी माझ्या पद्धतीने कसं नकार द्यायचं ना ते मी बघेन. थँक्यू सो मच. नाही मी पण हे बघा, आता तू एवढं मला प्रांजळ मनाने सांगितलं त्याच्यासाठीच तर मी बोलतो मुलींशी. त्यासाठीच मी बोलतो, कारण बऱ्याचशा मुलींनी मला नकार दिला आहे, काहींनी होकार दिला पण त्या मला आवडलं नाही. पण मला तुझं आवडलं, तू स्पष्टपणे येतच सांगितलं ना, मला काय टेन्शन नाही. बघेन मी माझं, मला कुठेही भेटून जाईल किंवा नाही भेटले तरी असे बी आत्तापर्यंत जगलो, तिथून पुढे पण जगेन, काय अडचण नाही मला. खरंच तुम्ही मनाने खूप चांगलेत. नाही खरंच मला समजून घेतलं. थँक्यू. काही हरकत नाही. चल मग मी खरंच मला लय आवडती तर तू. माणूस काय करणार नाही शेवटच्या पुढे. बरोबर आहे. पोराची लाईन चांगली आहे आमचा. नाही पोर चांगले त्याला जी पोर पटली ना, हां. पोर पटल्यामुळे ना तो कांच्या भावात लग्न करून टाकणार. खर्च नाही, आम्ही वावर उपयोग एखादं. हा रा हा मग झालं कन्फर्म एकदम. कन्फर्म झालं, पण दादा जाऊ दे ना करून नंतर. ते काय? फोन आला होता मला, ते बिल निघालं ना उसाचं. हा? पसंत आहे ना तुला पोरगा? लाजू राहिली. अरे बिल मारू दे. हा. या बापाचं वजन आहे गावात. 1 मिनिटामध्ये लाख रुपये गोळा करू शकतो. लोकांना माहिती आहे, ऊस जातो, दारका जाते, कांदे जाते, तांबटे जाते, कोण म्हणून पैसे देत नाही आपल्याला. बरं सांगू ना नंतर, नंतर सांगू ना आपण. अरे बा मला तारखे बुक करा ती पुढच्या. करू लगेच, घरी गेलो का मी सगळं सांगतो व्यवस्थित काय ते करू. बरोबर ॲडजस्टमेंट. 4 माणसाचं लगेच बोलून चालून घेतलं म्हणजे ताण नाही. पण त्यांची काय अपेक्षा आहे का? नाव तुमची काय अपेक्षा आहे का? नाही नाही आमचं नाही होय. तुम्हाला पत्र घालून घ्यायची काय अपेक्षा असेल? नाही हो नाही उंटा द्यायचं ती अपेक्षा सांगा. नाही पोर
आयुष्यात सुखी राहिली ना बस. तर आमच्यासाठी बरोबर आम्हाला देवानं भरपूर दिले. तुमच्या मनाला काय द्यायचं ते द्या, नाही ते देऊ नका. पण आम्हाला पोर पडले आम्ही पोर करून येणार आहे. नाही द्यायला आमच्या काही आम्हाला काय पुरीचा मांस खायचा नाही. हा हा तुमचा रुपये नका आम्हाला. बरं दादा चला ना येऊ ना. तुमचं आम्हाला नका आणि आमचंही नाही मग द्या. आता हा. गेलं सांग नको बोलू का झालं आता बोलणं त्याला हो काय काय सांगा कळू ना. त्याला आपण कळू ना फोनवरती. फोनवर? हो घेऊ ना आपण ते करू बोलू समोर समोर. आपल्याला अजून पुढची लई तयारी करायची आहे अजून. हा डीजीबी सगळं नवरदेव मिरवायला. पोरगी बस नाही मला काय अडचण नाही. त्यांना संध्याकाळी आपण सांगून देऊ. नाही पोर तर मला पटेल. हो मग आता सांगून जाणार कायला पण राव येणं जाणार. लगेच कुठं ती बी लाजू राहिली. नाही म्हणजे आम्हाला बी परत तारीख आम्हाला तारखा दिल्या म्हणजे मग बरं मी काय म्हणतो पुढच्या कामाला लागा. शांताबाई, तुमच्यापेक्षा आम्हाला ओ जास्त काम ओ आहे. ये तो पोर काय माते 2 शब्द विचारून येतो. बरं, आणि विचार. लगेच येतं फायसला करून टाकू. काहीच नाही करू टाकू. काय होतं जाणं येणं परवडत नाही. रोज रोज जाणं आणि येणं. हा नाही बरोबर. लगेच बैठकीचा निर्णय घेऊन जाऊ. चालते भाऊ काय म्हणतो सांग बरं. अरे परत जावं लागेल ते ना. मी काय दादा खायला परत जायचं. चाल मी घरी सांग चल. चालेल काही बोलायचं नाही का? बोलाय काहीच बोलायचं नाही. ते पाहुणे काय म्हणते मला कोणचं? ते बरोबर ते समजेल त्यांना काय ते. चल तुझ्या पुढे हात टेकले बघ. नाही, तुला का काय- फार कुंभमेळ्यात नेऊन काढायची पाहिजे का काय होतं? हो आता काय करायचं मेळा जायचं कुठं जायचं ठरवू. शांती हा पाहुणे त्याला लेट टाइम झाला का जाऊ. बाया पाहुणे का म्हणून अजून हा अजून काय आहे ना. फोन लावू पाहू का. हा पा बरं फोन लय लांब गेले काय बोलायला. हा ना ते म्हणून 2 शब्द विचारितो लगे कळवित. अगं पाहुणे फोन स्विच ऑफ आहे. स्विच ऑफ आहे. हा बाबा फोन लावून काय फायदा नाहीये. पाहुणे नाही येणार आता. का नाही येणार का नाही येणार. का बरं? त्यांना मी सांगितलंय काय? मला जे सांगायचंय ते. काय सांगितलं? हा माझं एका पोरावर प्रेम आहे. मी त्यांना ते सांगितलं. मला लग्न नाही करायचं. पण ते इथं काहीच नाही बोलले. कारण मी त्यांना बोलले की माझ्या आईबाबांना नका कळून देऊ म्हणून ते निघून गेले. म्हणजे तू येऊ ते करते का. म्हणजे मी पाहुणे बोलितोय आणि तू पाहुण्याला काढून देते का. नाही काय. अगं मग आधी सांगायचं ना त्यांना यायच्या आधी. त्यांना कशाला बोलावलं असतं आपण. तरी म्हणले पाहुणे काही येईना. हा ना ते पाहुणे तिकडे तिकडे गेले काय म्हणले. आणि म्हणूनच त्यांनी फोन स्विच ऑफ करून ठेवला. हा काही पाहुणे फोन करतील म्हणून. ही पोर आहे ना लई खरंच मला ना असं वाटत नाही असं थोबाड जोडावा ना. नाही तिचं नाही आता तोच जोडी तुम्ही थोबाड. का बरं माझा काय संबंध येतो तो आता ना नडीचा गोट घेतो मी. काय झालं मी काय केलं? अरे पोर डायरेक्ट आपल्या समोराची बोलती. आपल्याला लाज नाही वाटत काशी. आपण- हात नाही का. हात नाही म्हणजे आता ती काय मारायला ती काय लहान राहिली का आता. माझ्या बरोबरीला आली तिला मारू का मी? म्हणजे ती काही निर्णय घे का. हा तू कोणाला विचारून प्रेम केलं का? हा तू आता शहाणी झाली का जास्त मोठी झाली तर. हा अगाई विचारून प्रेम होतं का. प्रेम झालं आता त्याला मी काय करू. आणि म्हणजे मला- तुला आम्ही शाळेत पाठवायचं कॉलेजला पाठवायचं हे उद्योग करायसाठी पाठवायचं का. हा मी उद्योग नाही केले ताई. मी प्रेम केले आणि ते सुद्धा खरं प्रेम केले. आणि आमच्या दोघांचं एकमेकावर खूप प्रेम आहे. बर कोणावर प्रेम आहे बोल बोल पटकन. शंकरवर. आता हा कोणता शंकर? कोणला काढ शंकर काय माहिती तिनं. हाय अगं पण असं आहे ना कोणावरही प्रेम नाही करायचं बाळा. लोक फसवतात नंतर सोडून देत्या. बाईच्या जातीचं खूप कठीण असतं. आपला उपभोग घेत्या आणि सोडून देत्या. आलं का अगाई, मला लक्षामध्ये? माहितीये पण आमच्या दोघांचं बोलणं झालंय. आम्ही दोघं लग्न करणार आहे. काय बोलणं झालंय? काय पाहिलं तू? त्याचं घरीदारी चांगलं आहे का? तो तुला आयुष्यभर सुखात ठेवू शकतो का? अर्ध्या मानी सोडून दिलं तर काय करायचं आम्ही? हा तू अशा तुझा जगात किती घटना घडल्या. हा तुझा निर्णय कसा घेती तू एकटी लगेच? आम्हाला का नाही विचारलं 2 शब्दांनी? आई घरचं दारचं काय करायचंय. आम्ही दोघं खुश राहू. आम्ही दोघं कमवू. आम्ही आमचं चालू घर. बाकीचं काही हे आमिर गरीब मला ह्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. अगं पण त्यांनी तुला आयुष्यभर सुखात ठेवलं पाहिजे ना. 2 पैसे कमावण्याची अक्कल पाहिजे ना त्याला. आहे आई तेवढी अक्कल बरं तू त्याच्यात. मला सांग काय करतोय तो पोरगा? त्याला फोन कर बरं. बोलवतो इथं. हो चांगलं असलं तर लावून देऊ. जाऊ. देव लावून जायचं म्हणजे बोलव त्याला. कॉल कर आपल्या त्याला. डोक्याला ताण नको. हा, हा फोन कर ती त्याला. तिच्या पायावरती उभी राहते ना हा. आणि राय परत आमच्यापर्यंत घरानं आलं नाही पाहिजे. आपल्याला कळलं ना पोराला पाहिल्यावर. हा बस. मग कर बरं फोन त्याला. हॅलो शंकर माझ्या घरी ये ना. ये लवकर. येतोय का? हो येतोय तो. येऊ द्या.
पोरीने अवघड करी सुटली पोर. शंकर बस. काय ग? कोण हाय का शंकर? मी आपल्या लग्नाच्या बाबतीत बोलले घरच्यांना. सांगितलं तू सगळं? हो सगळं सांगितलं मी. काय म्हणणं आहे यांचं? ते करून द्यायला तयार आहेत. ठीक आहे ना, मग करू लग्न आपण. बघितलं साई, एका पायावर तयार आहे तो लग्नासाठी. कोणाचा पोरगा आहे रे भाऊ तू? कोणाचा मुलगा? माधू. मग तू शामराजा नातू काय तू? नाही नाही, मग वर्ग त्यांचा. हा हा ते बरोबर. ते खालच्या आळीचा ते माधू. अरे तो मात्र 100 पुसता दिवस गेले आणि तू का आपलं प्रेम करायला लागला? हा आमचं वर्ष झालंय हा का? दोघांचं प्रेम आहे. तो किती शिक्षण झालं? माझं आता ग्रॅज्युएशन झालंय. हा ना, नोकरी बघतोय मी. बघतोय. भेटेलच लवकरच. असेच मग त्या पोर भाऊ लग्न झालं का कोणी पाहत नाही, नोकऱ्या नाही पाहत, काहीच नाही. बाबा पण पाहिन ना तो. आम्ही बघूत नोकरी. बरे बाय भाऊ पाहुणे, तुम्ही दोघं सहमतीने लग्न करू राहिले, पण पुरीचा काही वगळा आला पाहिजे नाही मा कानापर्यंत. बरं मी काय म्हणते, आता आपल्याला माहितच आहे आपल्या गावातलंच आहे ते महादू. हा जागा जमीन तर आहे त्यांना हा, भरपूर. जमीन आहे जमीन तरी. आणि घरदारही चांगले माहिती आहे चांगले, आपल्याला. घरच. फक्त एवढंच आहे का पोराला चांगली सर्व्हिस लागली पाहिजे. हा हा हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हा मला नोकरी लागन लवकर आणि तुमची पोरगी एकदम सुखात राहील. हा, नुसती सुखात राहील नाही, हे फक्त आत्ता बोलणं झालं. लोक आहे ना, लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून तू तिला आयुष्यभर सुखात ठेवतोय का नाही हे आता आम्ही नाही सांगू शकत, कारण तुमचं प्रेम झालंय ना. ठेवल. तुझा विश्वास आहे? हो खूप विश्वास आहे माझा त्याच्यावर. बरं मग आता काय करा, आपण तारखा धरून टाकू. हा, अरे शंकर, बरं तो घरच्याला विचारलं का तवाले? मी सांगितलेलं आहे. मग काय बोलले घरचे? ते म्हटले तिच्या घरचे जर हो बोलले तर करू आपण लग्न. हो का? बरं चालेल. बघ आम्ही काय याच्यामध्ये सहभाग घेणार नाही, कारण आम्ही आणलेल्या स्थळाला तू नकार दिलाय, बरोबर ना. आणि तू आता म्हणशील मम्मी असं झालं आणि तसं झालं, याची सगळी पुढची जबाबदारी तुझ्यावर राहील. परत काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार आम्ही राहणार नाही का हो? नाही आम्ही नाही हा, राहणार. उद्या तो म्हणला मी तुला नाही सांभाळणार, जाय तुझ्या आईबापांकडं, ते तुझे तू बघायचं, कारण आयुष्याचा तुझा प्रश्न आहे, आमचा नाही. आलं का लक्षामध्ये? तू तुझा निर्णय घेतलाय, आई वडिलांची चूक नाही. जन्म दिला हा. तुला लहानचं मोठं आम्ही केलं, लग्नाच्या वयात आली म्हणून आम्ही चांगला संबंध पाहतोय. आणि तुला विरोध आम्ही केला असता, पण विरोध करून फायदा नाही, कारण तू स्वतः सज्ञान झालेली, हुशार झालेली आहे. तर आम्ही समजा करून बी दिलं आणि तू त्याच्याजवळ नाही राहिली, त्याच्यापेक्षा 2-2 लग्न होण्यापेक्षा किंवा काही कमी जास्त होण्यापेक्षा आहे ना, आम्ही लग्न लावून देतो त्याच्यासोबत, पण पुढची जबाबदारी तुझी. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, हा, सगळं व्यवस्थित होईल. लवकरच मुहूर्त काढा आणि लग्न करून टाकू. बरं चालेल बा. पुढच्या महिन्यात तारखा निघतील, मी ब्राह्मणाकडे जातो, तारखा काढून घेतो आणि तुमचं लग्न लावून देतो. बस जमतंय. ते कधीतरी मला खर्च करावाच लागणार आहे, तू का चुकणार नाही मला. हां मग ते तुम्हाला कसं राहायचं ते ती तुमचं जबाबदारी तुम्ही तुम्ही ठरवा. घ्यायची. हां चालेल ना मग? हो पसंत नाही तुम्हाला दोघायला? हो. चला उठा. चल. ए शांती अगं हात दे ग, अगं मुंग्या आल्या पाहायला. चला येऊ की? हा या मग. शांती हा, पोरं चांगला वाटत आहे का? स्वभाव तर चांगला दिसतोय. चांगलाच आहे तो. नाही नाही चांगलं, मला बरं वाटलं बा. माझी चॉईस चांगलीच आहे बाबा. ते पाहायला आलते त्याच्यापेक्षा बरा दिसला. ते वयस्कर होतं का तसं? हा वयस्कर होतं, पण आता तुम्हाला सांगू का, कुणी बी ना पुढचं पाहतं का माणसाचं आहे? ते नाही, काय पुढचं काय, म्हणतात, जात पुढचं काय? पाहतं मत कुणी पाहतं का? नाही, नाही, ते बरोबर आता आता तो चांगला दिसला, मी तिला चांगलं सांभाळील, उद्या नाही सांभाळलं काय करायचं? हा अगं आई, पण नशिबाच्या पुढं कोण जाऊ शकतं का? जे पुढं होणार ते आधी आपल्याला माहित असणार आहे का? बरं ठीक आहे, तू घेतलाय ना तुझा निर्णय. हा, जाऊ दे, चल, देऊ आपण लगीन लावून. चल. चल.